गुड मॉर्निंग. आपण जे बघतोय बजेटच्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी, त्यामध्ये आज महत्त्वाचा भाग उत्पन्न. सरकारला उत्पन्न कसं मिळतं, कुठनं पैसा येतो, त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. उत्पन्न ह्या दोन भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. एक महसुली उत्पन्न म्हणजे रेव्हेन्यू रिसिट्स आणि भांडवली उत्पन्न कॅपिटल रिसिट्स. तर या दोन पद्धतीने सरकारला उत्पन्न येतं किंवा सरकार पैसा घेतं आणि त्याचा विनियोग वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत, जे एक्सपेन्सेस, तिथे केला जातो. तर पहिलं आपण बघूया रेव्हेन्यू रिसिट्स किंवा महसुली उत्पन्न म्हणजे काय. असं उत्पन्न की ज्याच्यानी कुठलंही ऋण निर्माण होत नाही किंवा कुठलीही ॲसेट आहे ती कमी होत नाही किंवा कुठला ॲसेटचा सोर्स आहे तो कमी होत नाही. ओके, म्हणजे उदाहरणार्थ हे आपले टॅक्सेस आहेत किंवा नॉन टॅक्स, म्हणजे हे टॅक्स इन्कम झालं आणि नॉन टॅक्स आहेत बाकीचं जे PCU जे गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यातनं जो सरकारला प्रॉफिट मिळतो किंवा डिव्हिडंड मिळतो ते. तर मुख्यत्वे जर व्याख्या सांगायची झाली, असं उत्पन्न की ज्याच्यामुळे सरकारला, ते थोडं नॉन रिस्क आहे, की ज्याच्यामुळे सरकारला पुढच्या ह्याच्यामध्ये त्याचा काही परतावा द्यायला लागणार नाही आहे किंवा सरकारचा कुठलाही सोर्स, उत्पन्नाचा सोर्स कमी होत नाही आहे किंवा ॲसेट कमी होत नाही आहे. त्याच्यामुळे सरकार काय बघतं की कुठलंही सरकार असेल, आपण भारत सरकारबद्दल बोलतोय, कुठलंही सरकार हा महसुली उत्पन्न जास्तीत जास्त कमवायचा प्रयत्न करतं किंवा जास्तीत जास्त असू द्यावं असं वाटतं, कारण त्याच्याने कुठली ऋण निर्मिती होत नाही आहे किंवा त्याच्यातनं परतावा किंवा आउटफ्लो नाही आहे सरकारचा. हा एक उत्पन्नाचा भाग झाला. दुसरा भांडवली उत्पन्न, कॅपिटल उत्पन्न. त्याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की जे उत्पन्न ज्याच्यानी ऋण तयार होतं किंवा लोन तयार होतं किंवा एखादी ॲसेट जे इन्व्हेस्टमेंट झालेली आहे किंवा ती ॲसेट ती कमी होते किंवा सोर्सेस कमी होतो. उदाहरणार्थ सरकार सरळ काहीतरी ऋण घेत आहे किंवा हे डिसइन्व्हेस्टमेंट जे आपण आत्ता बघत होतो की कुठले तरी शेअर्स आहेत जिथे सरकारने त्याची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ते सेल करून ते आपण या जे उत्पन्नातला एक महत्त्वाचा भाग म्हणून ते आपण सेल करून आपल्या उत्पन्नामध्ये घेतो आणि त्याचा विनियोग जिथे पाहिजे, जे आपल्याला ठरवलेलं आहे पॉलिसीप्रमाणे, तिथे केला जातो. परत ह्याच्यात दोन मुद्दे आहेत. जास्त म्हणजे रेव्हेन्यू किंवा महसुली उत्पन्न जास्त असलं पाहिजे किंवा डिसइन्व्हेस्टमेंट किंवा हे कॅपिटल भांडवली उत्पन्न जास्त असलं पाहिजे. तर पहिलं आपण जे बघितलं की कुठल्याही सरकारच्या दृष्टीने किंवा कुठल्याही देशाच्या दृष्टीने महसुली उत्पन्न, रेव्हेन्यू उत्पन्न हे जितकं जास्त असेल तितकं चांगलं. पण आपण बघितलं, भारतच नाही कुठल्या देशात बघितलं, त्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी असतं आणि जे एक्सपेन्सेस आहेत, जे खर्च आहेत, आपण भारताचं जर प्रमाण भारताच्या संदर्भात बघितलं तर जवळजवळ खर्चाच्या 25%, म्हणजे जवळजवळ खर्च आपल्याला जो फायनान्स करायला लागतोय तो जवळजवळ 25% आपण बॉरोईंगनी करतो, म्हणजे ऋण घेऊन करतो, म्हणजे कॅपिटल रिसिटनी करतो. पहिलं आपण महसूल उत्पन्न बघूया. ते समजा कमी असेल महसूल उत्पन्न, त्यानंतर आपण एक्सपेन्सेस ठरवलेले आहेत बजेटमध्ये ते आपण बघतो. त्यानंतर ते कमी असेल मग कॅपिटल रिसिट बघितल्या जातात. मग पुढे काय करायचं, त्यासाठी वेगवेगळ्या ज्या सोर्सेस आहेत. आता जर रेव्हेन्यू आपण जरा अजून डिटेलमध्ये बघितलं तर आत्तापर्यंत इन्कम टॅक्स म्हणजे प्रत्यक्ष कर हा मेजर भाग होता रेव्हेन्यू इन्कमचा किंवा महसुली उत्पन्नाचा. पण आता GST आल्यानंतर असं वाटतंय की GST म्हणजे इन्कम टॅक्सच्या पुढे जातो किंवा ऑलरेडी पुढे गेलेला आहे. जर आपण कॅपिटल उत्पन्न किंवा भांडवली उत्पन्नाबद्दल बोललो तर मेजर ज्या गोष्टी आहेत, आत्ता आपण महत्त्वाचा मुद्दा बघितला डिसइन्व्हेस्टमेंटचा, त्याचबरोबर जे आपण आधी लोन दिलेलं आहे, म्हणजे सरकारने जे लोन दिलेलं आहे त्याची रिपेमेंट. ओके, त्याची रिपेमेंट त्याच्यावरती आता हा कसा झाला की तुमचं जे ॲसेट आहे ते ॲसेट कमी झाले, कारण ऋण निर्माण झालं नाही, पण तुम्ही जे ॲसेट दिलेल्या होत्या त्या ॲसेट कमी झाल्या
आणि त्याचा इन्कमचा संबंध नाही आहे, हे काय इन्कम आपल्याला धरता येणार नाही. जे आपण लोन दिलेलं होतं ते लोन परत आलं. म्हणजे ढोबळमानाने आपल्याला जे एक्सपेन्सेस आहेत, म्हणजे आपल्याला जे खर्च करायचे आहेत त्याची तरतूद, म्हणजे त्याच्यासाठी पैसा आपल्याला कुठून येणार आहे, तर एक महसूल म्हणजे रेव्हेन्यू रिसिट, दुसरं कॅपिटल रिसिट्स म्हणजे भांडवली उत्पन्न. आणि म्हणजे साधारणतः आपण बघितलं आपलं बजेट हे नॉर्मल डिफिसिट बजेट असतं. म्हणजे एक्सपेन्स आपले जास्त आहेत आपल्या मिळकतीपेक्षा किंवा उत्पन्नापेक्षा, आणि जर महसूल बघितला म्हणजे रेव्हेन्यू रिसिट्स बघितल्या त्याला काही मर्यादा आहेत. त्याला मर्यादा आहेत म्हणजे ते जे आपले करदाते आहेत त्यांच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. त्या रेव्हेन्यू रिसिटमध्ये टॅक्स आणि नॉन टॅक्स पण गोष्टी आहेत. म्हणजे फक्त टॅक्स नाही, बाकीचे जे बेनिफिट्स बऱ्याच गोष्टी येतात. पण हे कशावरती अवलंबून आहे, जे करदाते आहेत किंवा बाहेरच्या गोष्टींवरती अवलंबून आहेत. तर दुसरं आपण जर कॅपिटल रिसिट बघितलं, जर आपल्याला जर रेव्हेन्यू रिसिट बऱ्यापैकी कमी आहेत किंवा खूप तफावत आहे आपलं एक्सपेन्स आणि आपलं उत्पन्न, तर मग सरकारला नाईलाजास्तव हा जो कॅपिटल किंवा भांडवली उत्पन्न आहे तिकडे वळायला लागतं. आणि त्याच्यातलं मेजर जे म्हटलं एक ऋण घेणं आहे, म्हणजे लोन घेतील, सरकार लोन घेईल. किंवा दुसरा आता मेजर वन ऑफ द सोर्स जो निर्गुंतवणुकीकरण, म्हणजे जे काय गुंतवणूक सरकारने केलेली आहे ती. पण ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. आपण कुठल्या योजनांवरती तो खर्च करणार आहोत, की आपली एक ॲसेट कमी होती आहे आणि ते ॲसेट कमी करून आपण त्याचा म्हणजे ते कुठे वापरणार आहोत, तो फंड कुठे वापरला जाईल, हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिकली कितीही कठीण असलं की माझं रेव्हेन्यू म्हणजे माझं महसुली उत्पन्न आणि माझा खर्च ह्याचा ताळमेळ होणं खूप कठीण असतं, असं आपण ते बघत आलो आहे ते. आणि त्याच्यामुळे कंपल्सरी किंवा नाईलाजास्तव आपल्याला कॅपिटल रिसिटवरती जायला लागतं. आणि कॅपिटल रिसिटमध्ये म्हटलं ऋण आहे आणि त्यालाही मर्यादा आहेत, आपण किती लोन घेऊ शकतो. आणि मग त्यानंतर उरलेला भाग जातो वेगवेगळ्या सोर्सेसकडे, आणि त्याच्यापैकी एक आहे निर्गुंतवणुकीकरण. तर अशा प्रकारे सरकारचा जो खर्च आहे, जो प्लान खर्च आहे किंवा अनप्लान खर्च आहे, जो ठरवलेला आहे म्हणजे त्याचं उत्पन्न किंवा तो कुठनं करणार, तर ह्या दोन रिसिट्स, रेव्हेन्यू रिसिट्स अँड कॅपिटल रिसिट्स. आणि एवढं करून सुद्धा थोडंफार डिफिसिट राहतं. आणि त्याच्यासाठी आपण पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण जेव्हा पुढचा वर्ग बघू त्याच्यामध्ये हे फिस्कल डिफिसिट किंवा रेव्हेन्यू डिफिसिट काय आहे ते आपण तेव्हा बघून घेऊ.